सकाळच्या घाईमध्ये पटकन तयार होणारा हा नाश्ता तुम्ही दुपारच्या जेवणासाठी सुद्धा अगदी भरपेट खाऊ शकता. बनवायला सोपा, मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होणारा. सकाळी जरी तुम्ही हा नाश्ता बनवून ठेवलात ना, तरी दुपारच्या जेवणापर्यंत आहे असा लुसलुशीत राहतो आणि तितकाच तो खमंग सुद्धा लागतो. सकाळच्या घाईमध्ये बनवायला अतिशय सोपा, खायला भरपूर रुचकर, लहान मुले तर खूप आवडीने खातील इतका चविष्ट असा झटपट उत्तप्पा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. उत्तप्पा बनवण्यासाठी आपल्याला एका मोठ्या बोलमध्ये घ्यायचं आहे बरोबर 1 कप भरून पोहे किंवा रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार 2 कप इथे तुम्ही पोहे घेऊ शकता. हे पोहे आधी 1 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे जे मी प्रमाण सांगते ते 3 ते 4 लोकांना सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी आरामात पुरेल इतपत मी तुमच्यासोबत शेअर करते. आता हे पोहे मी एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. या पोह्यामध्येच आपल्याला जितके पोहे घेतले तितकाच बारीक रवा सुद्धा घ्यायचा आणि यामध्येच आपल्याला अर्धा कप भरून दही घ्यायचंय. आता दही जर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही 1 लिंबाचा रस इथे पिळू शकता. यामध्येच बरोबर अर्धा कप भरून आता सध्या पाणी घातलं, पण पुढे जाऊन आपण लागेल तसं यामध्ये पाणी घालणार आहोत. रवा आणि पोह्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता रवा आहे तो भिजला पाहिजे किंवा आपले पोहे सुद्धा चांगले भिजले पाहिजेत. यासाठी एकदा मिक्स करून झालं की साधारण 10 मिनिटांसाठी हे मिश्रण आपण असंच भिजत ठेवूयात. 8-10 मिनिटांसाठी हे सगळंच मिश्रण मी चांगलं भिजवून घेतलं. रवा पटकन पाणी शोषून घेतो यामुळे हे मिश्रण थोडंसं दाटसर दिसेल, पण आपल्याला हवं तसं यामध्ये पाणी घालून पुन्हा हे आपण पातळ बनवून घेऊ शकतो. पण याआधी हे मिश्रण जे आहे ते थोडंसं दाटसर वाटतंय किंवा याचे आपल्याला उत्तप्पे घालता येणार नाही, म्हणूनच हे आपल्याला आधी मिक्सरमध्ये फिरवून घ्यावं लागेल. मिक्सरमध्ये फिरवत असताना अर्धा कप पाणी मी यामध्ये घातलं होतं. आता अजूनही हे मिश्रण मला थोडंसं दाटसर वाटतंय, मधून मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन अर्धा कप पाणी घातलं आणि लागलेल्या संपूर्ण भांड्याचं बॅटर मी काढून घेतलं. तर अर्धा कप आपण दही आणि यासोबतच 1.5 कप भरून पाणी घातलेलं आहे आणि जरी तुम्हाला कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर वाटली तरी तुम्ही आणखीन जास्त यामध्ये पाणी वाढवू शकता. तर उत्तप्पा बनवण्यासाठी साधारण या कन्सिस्टन्सीचं आपल्याला मिश्रण हवं आहे. आता यामध्ये इतर साहित्य घालूयात. उत्तप्पा आहे भरपूर पौष्टिक आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता. तर एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलाय. यासोबतच छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा अतिशय बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे. अर्ध गाजर आल्याच्या किसणीने किसून घेतलं. भाज्याची क्वांटिटी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्त किंवा कमी करू शकता. यासोबतच पाव वाटी भरून इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. चवीनुसार मीठ घेतलं आणि हळद घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे. हळदीमुळे थोडासा रंग वेगळा दिसतो. नेहमीपेक्षा पदार्थ थोडासा वेगळा दिसला की मुलांना सुद्धा तो आवडतो, म्हणून पाव चमचा भरून मी इथं हळद घातली. घातलेलं संपूर्ण साहित्य चांगलं एकजीव असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या, हळद, मीठ चांगलं मिक्स करून झालं. आता या मिश्रणाचा रंग थोडासा तुम्हाला पिवळसर दिसेल. आता यामध्ये आणखीन जास्त खमंगपणा यावा यासाठी एक छोटीशी फोडणी घालूयात. तर यासाठी तडका पॅन मी इथं घेतलेला आहे. यामध्ये साधारण 2 चमचेच आपल्याला तेल घालायचं. तेल जास्त घ्यायचं नाही, पण हा तडका जर तुम्ही आवर्जून घातलात ना, तर मग उत्तप्पा जरी कोरडा खाल्लात तरी सुद्धा तो खूप चविष्ट लागतो. आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घालायचं, अर्धा छोटा चमचा जिरं घालायचं आणि यासोबतच जो मोठा चमचा असतो त्यातला अर्धा चमचा भरून मी इथं उडदाची डाळ घेतली आहे. उडदाची डाळ सुद्धा खमंग अशी तळून घ्यायची. यामध्येच थोडंसं म्हणजे अगदी पाव चमचा भरून मी हिंग घातलं आणि ही साधीशीच फोडणी आपल्याला या मिश्रणामध्ये घालायची. सकाळच्या घाईमध्ये तुम्हाला जास्त वेळ सुद्धा नसेल ना, तर हे मिश्रण तुम्ही रात्रीच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि आयत्या वेळेस मग इतर साहित्य तुम्हाला यामध्ये घालायचं आहे. घातलेला तडका मिश्रणामध्ये मी चांगला मिक्स करून घेतला आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तप्पा बनवायला घ्याल त्यावेळेस आयत्या वेळेसच यामध्ये पाव चमचा भरून सोडा घालायचा, खायचा सोडा, आणि यासोबतच पाव चमचा भरून यामध्ये बेकिंग पावडर घालायची. एका साईडला तवा किंवा पॅन सुद्धा गरम करण्यासाठी ठेवायचं. घातलेलं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लगेचच आपल्याला उत्तप्पा सुद्धा तव्यावरती घालता येईल. तर बघा, सोडा आणि बेकिंग पावडर चांगलं मिक्स झालं की हे मिश्रण थोडंसं हलकं आणि फ्लफी वाटायला लागतं. यानंतर इकडे सुद्धा तवा आपला गरम झालेला आहे. साधारण चमचाभर तेल यावरती घालू. उत्तप्पा आपण मस्त मऊ आणि जाळीदार बनवतो, यामुळे तेलाची सुद्धा फारशी गरज पडत नाही. एका उत्तप्पाला अर्धा चमचा तेल सुद्धा पुरेसं होतं. आता पॅनमध्ये घातलेलं तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की पळीभर मिश्रण आपल्याला या पॅनमध्ये घालायचं आहे आणि हे मिश्रण संपूर्ण व्यवस्थित आपल्याला सगळ्या बाजूने पसरवून घ्यायचं आहे. मिश्रण सगळीकडे पसरवून झालं की साधारण
1 मिनिटभरासाठी यावरती झाकण ठेवायचं, की जेणेकरून आतमधल्या ज्या भाज्या आहेत त्या अजिबात कच्च्या राहायला नको. झाकण काढल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भरपूर अशी जाळी पडलेली आहे आणि याचबरोबर हा उत्तप्पा वरच्या साईडने सुद्धा बऱ्यापैकी असा कोरडा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता कडा ज्या आहेत त्या चांगल्या मोकळ्या करून घेऊ आणि उत्तप्पा पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा साधारण 2 मिनिटांसाठी भाजून घेऊ. तर या साईडने सुद्धा उत्तप्पा मी 2 मिनिटांसाठी चांगला भाजून घेतला. मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा म्हणजे एकसारखा असा भाजला जातो. इथे छान खमंग आणि अगदी पाहताच खावासा वाटणारा उत्तप्पा असा तयार झालेला आहे. तयार झालेला हा उत्तप्पा एका जाळीवरती काढून घेऊ. एकावरती एक उत्तप्पे ठेवायचे नाहीत, नाहीतर ते एकमेकांना चिकटले जातात. थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि यानंतर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता. तर एक उत्तप्पा इथे तयार झाला. दुसरा उत्तप्पा घालण्यासाठी पुन्हा थोडंसं तेल मी पॅनमध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा पळीभर मिश्रण घालून पुन्हा आपण आधीप्रमाणेच छान असा उत्तप्पा तयार करून घेऊ. तर आणखीन एक उत्तप्पा इथे मी तयार करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने बाकीचे उत्तप्पे सुद्धा तयार करून घेतले. तर मध्यम आकाराचे किंवा हाता एवढे आकाराचे 7 ते 8 उत्तप्पे तयार होतात. आणि प्रत्येक एक उत्तप्पा मस्त जाळीदार आणि मस्त फ्लफी असा तयार होतो. लहान मुलांना तुम्ही हे उत्तप्पे असेच चारू शकता, कारण यामध्ये आपण भरपूर भाज्या सुद्धा घातलेल्या आहेत. तेलाऐवजी तुम्ही इथे लोण्याचा सुद्धा वापर करू शकता. इथे मी खोबरं आणि शेंगदाण्याची मिक्स अशी चटणी तयार केलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलीही एखादी चटणी घेऊ शकता. तुम्हाला हा उत्तप्पा अगदी जवळून दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त जाळीदार झालाय. दोन्ही बाजूनी छान असा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. हा उत्तप्पा थंड जरी झाला ना तरी सुद्धा चविष्टच लागतो. यामुळे डब्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे. तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जरूर ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.